Hello, this is the My Artifact episode number 450. आजची तारीख आहे 24 मे 2016. आता वाजले करीब रात्रीचे 10:45. थोडंसं मित्रांसोबत बोललो ना तर कसं फील होते, एकदम एकदम लाईट होते. असं खरं सगळं निघाल्यासारखं वाटतं. म्हणजे मी रोज आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये बोलतो, पण याच्यात मला इफेक्ट होते ना, बट एवढा जास्त होत नाही. म्हणजे जसं मित्रांसोबत बोलल्यानंतर कसं डोकं कसं हलकं होते, आपलं मन कसं हलकं होते. आपल्याला खूप काही एलॉबरेट करू शकते त्यांच्यासमोर, आणि त्यांच्यासमोर बहुत काय एलॉबरेट करू शकते, बट असा कोणता पर्सन भेटत नाही. मित्र राहतात असे, आणि जेव्हा असा मोमेंट भेटतो सगळं शेअर करण्यासाठी, तेव्हा कसं मन कसं हलकं होऊन जाते. वेल, माझ्या ह्याच्यात तर माझ्या आर्टिफॅक्ट एपिसोड मी तर रोज सांगतो असं आहे तसं आहे वगैरे वगैरे. बट आर्टिफॅक्ट इतक्या प्रकारे इफेक्ट देऊ शकत नाही ज्याप्रमाणे एक मित्र देऊ शकतो. वैभवचा फोन आला होता, विचारलं त्यांनी काय आहे कसं आहे वगैरे वगैरे. त्याला पण आता जॉबसाठी हंट करून आला, इकडे तिकडे तडफडून आला. तो विचारत होता, तर आता मी त्याला हे तर नाही सांगणार आहे का म्हणजे मामा जे आहे मला सेटिंग लावून देणार आहे. इट्स रिअली बॅड वे. तर मी सांगितलं का इंटरव्ह्यू दिला बा, अजूनपर्यंत मला पण काही खास माहीत नाही, आणि का कसं आहे काय आहे वगैरे वगैरे मला पण काही आयडिया काहीच नाही. तर त्यामुळे मी जस्ट फक्त इंटरव्ह्यू दिला, क्रॅक केली, आणि त्यांनी 1 तारखेपासून बोलवलं आहे. तर पाहतो वगैरे वगैरे असं म्हणलं मी त्याला. थोडा बहुत टाळण्याचा आणि थोडा बहुत त्याचा प्रयत्न केला मी. म्हणजे बरोबर आहे ना, जर त्याला नाही माहीत नाही पडलं पाहिजे ना का मला भेटली आहे म्हणून, म्हणजे माझी सेटिंग आहे म्हणून. आणि याच्यामुळे एक प्रकारे हे होऊन जाते का बा हा बंदा, याचे चांगले रिलेटिव्ह होते त्यामुळे हा लागून झाला. अशा प्रकारे एक पॉईंट आउट ठरते. म्हणजे जेव्हा नाही का बोलायची वेळ येते ना, मग तेव्हा म्हणते अबे साला तुझे तर सगळे रिलेटिव्ह होते राव, तुला जॉब अशीच आरामात भेटून जाते, कशाला काय तर वाय एम डुईंग दिस. सो कशाला स्वतःच्या तोंडून स्वतःची बेइज्जती करावं. जिथपर्यंत होत असेल तिथपर्यंत आपण स्वतःला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करू, देन पाहू पुढे जे होईल ते. आणि थोडंसं बोलून नाही का, वैभवसोबत बोलून नाही का, थोडंसं घरची पण आठवण राहिली, मित्रांची आठवण राहिली. स्पेशली या मोमेंटमध्ये का करत असतो आणि माहीत नाही, आपण थोडंसं पोट दुखून राहिलं एक प्रकारे इथं राहून. म्हणजे तिथे गेलं कसं हलकं वाटतं तशाप्रमाणे. म्हणजे पूर्ण सांगूशी वाटते वगैरे वगैरे, पूर्ण रिव्हील करूशी वाटते. आज सकाळी आत्याने म्हणलं होतं का अजूनपर्यंत टाईम लागेल म्हणे, 10-15 दिवस म्हणे. तर कुठे फिरून वगैरे यायचं असेल किंवा कुठे जायचं घरी वगैरे जायचं तर जाऊ नये म्हणे. तर मी काय ठरवलं आहे, आणि मला वाटते मी थांबायला पाहिजे जोपर्यंत माझी लिव्हिंग आणि सर्टिफिकेट आणि देन मार्कशीटची आहे तोपर्यंत थांबून जाऊ आपण. पण अजूनपर्यंत रिझल्ट लागला नाही आणि जाऊन आपल्याला काही खास फायदा होणार नाही. तर एक वेळात जाऊ आपण आणि करून घेऊ. त्यासाठी एक वेळ काढून घेऊ. आता राईट नाव काय आहे का आपल्याला इथे थांबायचं आहे जॉब लागेपर्यंत. कारण आता जर मी घरी गेलो तर मग एक प्रकारे मामाजीपासून नाही का जे बोज आहे ना ते थोडं हलकं होऊन जाईल. मग वाटण 15 दिवसात 1 महिना होऊन जाईन, 2 महिने होऊन जाईन, आणि मग मी पण फोन करीन आणि मला पण थोडंसं हे वाटण ऑकवर्ड वाटण करावं. काय त्यांनी शब्द दिला आहे ना, आता शब्द दिला तर पाहायला लागणच. त्यामुळे मी त्या शब्दावर टिकून आहे. आता कुछ भी हो, मैं यहाँ से जाऊंगा नहीं जब तक जॉब नहीं निकलता. जोपर्यंत जॉब नाही लागत तोपर्यंत मी इथंच थांबतो बस. काही होत नाही, काही नाही. स्वतः म्हणजे अशा बाबतीत नाही का थोडं हलकटपणा बनवावं लागते. म्हणजे काही काही गोष्टीमध्ये एकदम कधी कधी एकदम अत्याचारी किंवा एकदम राजा हरिश्चंद्र बनायची काही गरज नसते. कधी कधी इल्जाम मुलं किंवा ओसामा बिन लादेन पण बनावं लागते. त्यामुळेच आपली लाईफ बिकम बेटर बनते. राईट, व्हेरी राईट. आता मी का म्हणून आलो होतं, तर मी घरीच राहण्याचा प्रयत्न केला आजपासून. थांबू म्हणलं पूर्ण जॉब वगैरे होईपर्यंत वगैरे आहे ना. आणि असे का आत्ताला काही त्रास देऊन न राहिलो मी, का म्हणजे त्रास घरी राहतो चांगलंच राहतो वगैरे. आत्याला पण माहीत आहे का मी घरी कशासाठी आहे.
आणि आत्याला पण वाटते ना करमत नाही, तर मग म्हणजे एक प्रकारे बर्डन राहते, करायला लावून द्या कुठे ना कुठे वगैरे वगैरे. कशी भेटन खापरखेड्याला जॉब राहीन, बेटर राहीन ना. मी कसं काय ना काही करत राहीन, कामात वगैरे गुंतून राहीन, आणि तशीच मला जॉब लागन. हळूहळू सप्टेंबरपर्यंत काही ना काही सेटल होऊन जाईन, फिल्म स्कूल जॉईन करीन आणि माझी डेस्टिनी आउट करीन, राईट. आज नाही का फर्स्ट टाईम कसं तरी एकदम मोठं झाल्यासारखं वाटत आहे. म्हणजे वैभवनी फोन केला मला ह्याच्याबद्दल, विशालने पण फोन केला. तर विशालने फोन केल्यासाठी फालतू फ्लॅशचा एपिसोड डाउनलोड करण्यासाठी वायफाय सुरू कर. व्हॉट द हेल इज दिस. राव मी इथे नागपूरला आहे, प्लस मी घरी सांगू तिला का वायफाय सुरू कर. हो बॅड, किती काही आहे का नाही. राव तो गेलात, मी त्याला काही डिस्टर्ब केलं आहे का अशा बाबतीत. म्हणजे राव मला विचार ना का कसं सुरू आहे इंटरव्ह्यू वगैरे, काय वगैरे, कसं कसं नाही या हे विचारून मला वायफाय सुरू कर. आणि सोनूला म्हणलं आता जाईन, हे वायफायचं नाटक बंदच करून टाकतो. म्हणजे सप्टेंबरपर्यंत तर आहे ना, सप्टेंबरपर्यंत राहू दे. प्लॅन खतम झाला तर मग सोनू भरत राहील किंवा ते वायफाय ना एक प्रकारे वाईट आहे, कारण एवढी पण जास्त स्पीड तेवढं जास्त खतरनाक वाटते. सो मला वाटते आय शुड प्रॉब्ली क्विट दॅट. म्हणजे मी कसं 1 वर्ष पूर्ण कसं रिलॅक्स होतो, आणि त्यामुळे कसं वायफायचं युटिलाइज माझ्या समोर भावी जीवनासाठी येणारा जो मार्गदर्शन आहे ते मला इंटरनेट थ्रू भेटून मला, आणि मला त्याच्यातून काफी फायदा भेटला. तर या दॅट मेक्स मी फील गुड. सो इट इज इट. आज फोन मेमरी फुल झाली आहे आणि माझी इंटरनल मेमोरीमध्ये टाकायचं आहे वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. मोबाईल नाही कनेक्ट करणं, कारण आत्याच्या कम्प्युटरमध्ये व्हायरस आहे. तर मला वाटते मी माझ्या आता तर बॅन पण आला झाला रेकॉर्ड करू का नाही करू, कारण एक रेकॉर्ड करायला जातो ना, आता सांगू किती जमालं 440 पासून, म्हणजे 10 आर्टिफॅक्ट एपिसोड, म्हणजे हार्डली 2-3 GBचेच असनच. 16 GB मध्ये 2-3 GB कसे काय फुल करू शकते राव. ॲक्च्युली ते व्हिडिओ पण डाउनलोड केले आहे मी तिकडले ट्यूबमेटवरून, ते पण इंटरनलमध्ये झाले नाही. सो बरं, दिस इज द एंड, दिस इज द माय आर्टिफॅक्ट. आज काही खास झालं नाही. सकाळी उठलो, संडास केली, घरीच होतो. आज पिक्चर बघितला कोणता, बॅटलशिप. नंतर सिम कार्ड सुरू झालं आणि इंटरनेट सुरू झालं माझं. सो इट फील्स. आणि 200 रुपये माझे वाया गेले याच्यामध्ये, रिलायन्समध्ये, कारण काफी घटिया नेटवर्क. आणि प्लस मला इथे नागपूरमध्ये रोमिंग भेटून राहिलं आहे रिलायन्सवर, आणि कॉलिंगवर तर अरे बापरे 5 रुपये कटले. हार्डली मी बोललो म्हणा करीब 1-1.5 मिनिट बोललो. 1-1.5 मिनिटाचे आम्हाला किती कटलं पाहिजे, 5 रुपये तर नाही, लेस दॅन 5 रुपीज. तर आता 5 रुपये कटले तर जाऊ दे. सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 450. राईट नाव वी आर ॲट नागपूर, महाराष्ट्र. थँक्यू.